शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377801। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महात्मा ही जनतेची मान्यता, भारतरत्न ही राजमान्यता। छगनरावजी भुजबळ साहेब, भारतरत्न पुरस्कार देताना फुले दाम्पत्यांना महात्मा आणि क्रांतिज्योती असलेली उपाधी आहे। त्यांचं महात्म्य कुठेही कमी झालं नाही पाहिजे याची सरकारने दखल घेतली पाहिजे। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न प्रदान करण्याचा प्रस्ताव आज एकमताने महाराष्ट्र विधिमंडळाच्या सभागृहात मंजूर झाला। सामाजिक सुधारणा, शिक्षणाचा प्रसार, स्त्री शिक्षण आणि शेतकरी व श्रमिक वर्गाच्या हक्कांसाठी कामगार संघटना, मानव अधिकार, गुलामगिरी, सामाजिक स्वातंत्र्य या विषयावर त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय। महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जाती व्यवस्थेविरोधात लढा दिला, तर सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षण क्रांती घडवली। त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना भारतरत्न देण्याची मागणी सातत्याने होत होती। आज एकमताने हा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर झाला। हा आनंद आहे। महाराष्ट्र विधानसभेने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्रदान करून गौरवण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याच्या एकमताने मंजूर केलेल्या ठरावाचं छगनराव भुजबळ साहेब स्वागतच करतो असं म्हणाले। परंतु क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना देशातील जनतेने दिलेली महात्मा ही पदवी सर्वोच्च पदवी आहे। या देशात फक्त महात्मा फुले आणि महात्मा गांधी हे दोनच महात्मे असल्यामुळे भारतरत्न देताना महात्मा फुले यांचं महात्म्य कुठेही कमी होता कामा नये अशी भूमिका आज या ठरावावर विधानसभेत बोलताना मांडली। राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे म्हणाले, गेल्या 70 ते 75 वर्षापूर्वींची ही मागणी आता सरकार पूर्ण करत आहे। त्याचं प्रथम मी अभिनंदन करतो, त्या ठरावाचं स्वागत करतो। खरं तर हा पुरस्कार देण्यासाठी फार उशीर झालेला आहे, तरी सुद्धा देर आहे दुरुस्त आहे। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे जगातील पहिलं दाम्पत्य आहे की त्यांच्या नावानं महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महात्मा ज्योतिराव फुले राहुरी कृषी विद्यापीठ अशी 2 विद्यापीठं त्यांच्या नावावर आहेत। ही जगातील दुर्मिळ गोष्ट आहे। त्यांनी जवळजवळ 40 आणि 50 विषयावर अभ्यास केलाय आणि महात्मा फुले यांनी 450 विषयावर समाजाचं प्रबोधन केलंय, तेही विज्ञानवादी पद्धतीने केलंय। अज्ञान, अंधश्रद्धा, समता, एकता, विकास आणि समाजाला असणारे घातक विषय, परंतु त्याला पर्याय काय द्यायचा तो ज्ञानी विज्ञानवादी पद्धतीने पर्याय दिलेला आहे। ते एक लेखक, साहित्यिक, कवी, क्रांतिकारी, समाज सुधारक, विज्ञानवादी, संशोधक, मागासवर्गीय शिक्षकांचे आद्य प्रवर्तक, एक उद्योगपती, एक राजकारणी, समाजसेवक, अक्षर साक्षर, जलसाक्षर, कृषी साक्षर, अंधश्रद्धा, दारूबंदी, जुन्या चालीरीती, रूढी परंपरेला, महिला अत्याचार, केस वेपन याला पर्याय शोधले। दुष्काळ निवारण, मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी साक्षर केलं। कुटीर उद्योग, उद्योग साक्षर, भारत नेशन बिल्डर अशा अनेक भरभक्कम विषयावर त्यांनी काम केलंय। सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण तज्ज्ञ म्हणून काम केलंय। बहुजनांच्या मुलांची गळती का होते याच्यावर संशोधन केलेलं आहे, त्याच्यावर अभ्यासक्रम केलाय। जातीभेद, विवेकसार या पुस्तकांचं प्रकाशन केलं। पहिला पेपर दीनबंधू, पाणी आणण्याबद्दल आणि जिरून याबद्दल संशोधन, बी बियाणं खते निर्मिती करण्याचं संशोधन, जनजागृतीसाठी अखंड आणि पहिलं नाटक तृतीय रत्न लिहिलेलं आहे। पहिले शिवशाहीर महात्मा ज्योतिराव फुले, पहिला पोवाडा मोहम्मद पैगंबराचा त्यांनी लिहिला, असे कितीतरी विषयाचे ते जनक आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन, शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, ब्राह्मणांची कैफियत, कसब, इशारा इत्यादी ग्रंथलेखन त्यांनी केलं। पॅरलेस झाल्यानंतर डाव्या हाताने लिहिलेल्या सार्वजनिक सत्यधर्म, रेल्वेने भाजीपाला मुंबईला पुण्याहून नेण्याचं कॉन्ट्रॅक्ट, सोने वितळण्याच्या मुशींचं कॉन्ट्रॅक्ट, रेल्वे बांधकाम, तलाव बांधकाम, बोगदे बांधकाम इत्यादी कॉन्ट्रॅक्ट घेणं व मजूर पुरवणं, कॉन्ट्रॅक्ट खडी पुरवणं, चुना पुरवणं इत्यादी कॉन्ट्रॅक्ट मार्फत केलेल्या कामांमध्ये टाटापेक्षा 50 पट जादा टर्नओव्हर असलेलं त्यांचं उद्योगांचं काम, त्यातून मिळालेला सर्व पैसा समाजकार्यासाठी खर्च केलेला होता। त्यांच्याबद्दल लिहिण्यासाठी समुद्राची शाही जरी केली तरी सुद्धा ती शाही कमी पडेल इतकं त्यांचं अथांग सागरासारखं काम आहे। एक क्वचित असं उदाहरण असेल की त्या काळामध्ये सुद्धा लग्नानंतर सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या ट्रेंड शिक्षिका झाल्या आणि तशा शिफारसी इंग्रज सरकारला केलेल्या आहेत। त्यांनी तळहाताचा पाळणा करून विधवा संगोपन, बालहत्या प्रतिबंधक, गृहप्रसूती, गृहरात्रीच्या शाळा, दिवसांच्या शाळा, दुष्काळात लहान मुलांच्या जेवणासाठी बोर्डिंग, समाज सुधारण्यासाठी संघटना, काव्यलेखन, साहित्यलेखन, महिला संघटन, स्वावलंबन, गृहउद्योग, शालेय साहित्य, विद्यार्थ्यांना पगार, स्कॉलरशिप,
काळ्या पाण्याची शिक्षा निर्मूलन, दलितांसाठी आपली विहीर खुली करून पाणी दिलं, अस्पृश्यता निर्मूलन, साथीच्या रोगांना आटोक्यात आणण्यासाठी पराकाष्ठा करून अंततः त्यांचा त्याच कामामध्ये एका दलित पांडुरंग गायकवाड नावाच्या मुलाची शुश्रूषा करताना प्लेगाच्या रोगी पांडुरंग याला पाठीवर घेऊन आणल्यामुळं त्या प्लेगची लागण त्यांना होऊन त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. एक धाडसी महिला, जगातील पहिल्यांदा एका स्त्रीनं पतीच्या चितेला अग्नी दिलाय, टिटवी हातात घेतलेली आहे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी 7 वर्ष सत्यशोधक समाज संघटनेचं अध्यक्षपद भूषवलं. त्या माध्यमातून 1892ची मुंबईतील सर्वात मोठी हिंदू मुस्लिम दंगल आटोक्यात आणली. भायखळ्याला 60,000 लोकांची सभा घेतली. त्यानंतर 100 वर्षे मुंबईमध्ये दंगल झाली नाही. हा एक महत्त्वाचा सावित्रीबाई फुले यांचा पॅटर्न सरकारनं लक्षात घेण्याजोगा आहे. मुंबईतील आणि पुण्यातील प्लेगची साथ आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र कष्ट केलेले आहेत. त्यातच त्यांचा 10 मार्च 1897ला दुर्दैवी अंत झालाय. आता थोडं आटोक्यात लिहितंय, नंतर सविस्तर लिहिते. म्हणून सरकारला माझं पुन्हा आव्हान आहे, ठीक आहे, आपण आता भारतरत्न पुरस्कार दिला, हे दाम्पत्य विश्वरत्न आहे, त्यासाठी ब्रिक्स किंवा G20 यांच्या माध्यमातून आपण एखादा नवीन पुरस्कार चालू करावा आणि तो प्रथम या दाम्पत्यांना द्यावा. सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी ट्रेन्ड शिक्षिका फातिमा शेख यांनाही भारतरत्न पुरस्कार या सरकारने द्यावा. हिंदू मुस्लिम न करता मोठ्या मनानं हा पुरस्कार द्यावा, ही नम्र विनंती. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, फातिमा शेख, नारायण मेघाजी लोखंडे आणि त्यांचे असंख्य सहकारी यांच्याबद्दलचं साहित्य संशोधन करावं आणि ते प्रकाशित करावं. नाममात्र किमतीमध्ये सर्व भाषेमध्ये छापून शासनामार्फत देशात प्रदेशात वितरित करावं. या दाम्पत्याचं मुंबईमध्ये मोठं काम आहे. त्यासाठी आपण मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय स्मारक बांधावं आणि त्या स्मारकामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं लिखित साहित्य वाचनालय करावं, ही एक नम्र विनंती आहे. आता सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार आपण देत आहात, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा लोगो हा शनिवार वाडा विषमतेचं प्रतीक बदलून त्या ठिकाणी फुले वाडा हे प्रतीक लोगो त्वरित करावं, वापरात आणावं. तशी शिफारस त्वरित विद्यापीठांनी करावी. आज सर्व आमदारांनी एकमताने हा ठराव मांडल्याबद्दल सर्व आमदारांचं, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री यांचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे, दीनबंधू न्यूज, शिवक्रांती टीव्ही. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. अध्यक्ष महोदय, हे मी माझं भाग्य समजतो की हा अत्यंत महत्त्वाचा ठराव हा मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडण्याचं परम भाग्य मिळालं. अध्यक्ष महोदय, ज्या अर्थी भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना हा पुरस्काराने गौरवण्यात येते. आणि ज्या अर्थी आपल्या सगळ्यांचं प्रेरणाचं स्तोत्र क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालून अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करणे इष्ट आहे. आणि त्या प्रयोजनार्थ राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या मान्यता मिळाल्यानंतर असा प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवणे इष्ट वाटते. त्या अर्थी आता महाराष्ट्र विधानसभा नियमाचा नियम 110 अनुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस भारत सरकारला करीत आहे. अध्यक्ष महोदय, ही मागणी गेल्या अनेक वर्षाची महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना हा पुरस्कार द्यावा किंवा भारतरत्न पदवी द्यावी, ही मागणी अनेक वर्षांची. आपल्याला आठवत असेल की 2015 मध्ये स्वर्गीय राजीव सातो यांनी पार्लमेंटमध्ये हा प्रस्ताव मांडला होता. ठीक आहे, तो मांडला, त्यांनी अनेकांनी मांडलाय. पण एक आहे की त्या काळामध्ये आपण पाहिलंय की 1984 मध्ये उत्तर प्रदेशामध्ये एकमेव मिशनरींची शाळा होती मुलींसाठी. पण सावित्री आईनी आणि महात्मा ज्योतिरावांनी या देशातील तमाम
खरं म्हणजे त्यांचं स्थान, मी तर मानतो की देवी देवतांच्या वरचं असं स्थान त्यांनी समाजामध्ये निर्माण केलं. आणि अशा या देशातील अनेक महापुरुष समाजासाठी, समाजाच्या उत्थानासाठी समर्पितपणे काम केलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुलेचं समग्र वाङ्मय आपण नजरेखालून घेतलं तर त्यांची कार्य प्रत्येक क्षेत्राला, शेतकऱ्यापासून उपेक्षितापासून समाजातील असलेली विषमतेची भावना नष्ट करायचं काम कोणी केलं असेल ते महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं, हे आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. हा प्रस्ताव येत असताना आमची आग्रहाची विनंती आहे की हा प्रस्ताव आपण केंद्र सरकारकडे पाठवणार, पण आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांचं वजन दिल्ली दरबारी प्रचंड मोठं आहे. ते शब्द ते टाकतील ते पूर्ण होऊ शकतो, कारण उद्याचे स्वप्नही त्यांच्याकडे आहेत. ते अनेकांच्या नजर आहेत की तुम्ही तिकडे लवकर गेले पाहिजेत. आणि माझी विनंती अशी आहे की आपण हा प्रस्ताव केवळ पाठवून औपचारिकता नको, तर ह्या प्रस्तावाला ठीक आहे, भुजबळ साहेब म्हणालेत की महात्मांचं स्थान, कारण त्यांचं महात्मा हे स्थानच, महात्म्य त्यांचं एवढं मोठं होतं ते मग महात्मा गांधी असू देत की महात्मा ज्योतिराव फुले असू देत, त्याही पलीकडे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेल्या या हिऱ्याला हा सन्मान जर प्राप्त होत असेल तर तो केवळ इथे याला आम्ही पाठिंबा देत असताना तो आग्रहपूर्वक त्यांना, सावित्रीबाई फुलेंना हा आग्रहपूर्वक तिकडे पाठपुरावा करून ते मिळवून द्यावा अशी माझी या निमित्तानं विनंती. अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासंदर्भातला हा जो प्रस्ताव आहे, अध्यक्ष महोदय, त्याला मी पाठिंबा देतोय. परंतु एक गोष्ट मला इथे नमूद करायची आहे. महात्मा हे साधारणपणे आपण जर पाहिलं तर दोन महात्मा, एक महात्मा गांधी आणि एक महात्मा ज्योतिराव फुले, हे दोन महात्मा आहेत. भारतरत्न आहेत, अनेक भारतरत्न आहेत, पण महात्मा त्याच्यावरती आहे. महात्मा जनतेनं, राष्ट्राने त्यांना दिलेली पदवी आहे, ती सर्व मान्य करण्यात आलेली आहे. याला मी विरोध करत नाही, पण हे करत असताना महात्मा फुल्यांचं महात्मा हे कुठे कमी होता कामा. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण भारतरत्न दिलं, त्यांना ते विश्वरत्नच द्यायला पाहिजे काय. परंतु जे आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांना भारतरत्न देताना आपण त्यांचं महात्म्य कमी करतोय का, हा पण विचार झाला पाहिजे. कारण मग महात्मा गांधींना आपण भारतरत्न का द्यायचा नाही हा विचार मनामध्ये येतो. आणि मग मागे जायचं असेल तर मग आणखीन मागे जाता येईल, त्यांना भारतरत्न का द्यायचं नाही. हे असे आपल्या देशातले जे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर छत्रपतीच, हे बाकीचं काय नाही काय. तसंच महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी, क्रांतीवीर सावित्रीबाई फुले हे म्हटलं की संपला विषय. पण तरी सुद्धा शासनाने हा जो ठराव मांडलेला आहे त्याला मी विरोध करत नाही, पण हे करत असताना आपण सगळ्यांनी ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपण महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिराव फुले याच्यातलं महात्म्य जे आहे कुठे कमी होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. धन्यवाद. 100% देणार त्याची व्यवस्थाही केली आहे. अध्यक्ष महोदय, अशा प्रकारचा प्रस्ताव ज्यावेळेस आपण मांडतो तर आपण तो बिना चर्चेने एकमताने नेहमी मान्य करत असतो. केवळ एक अतिशय चांगला मुद्दा भुजबळ साहेबांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि मी भुजबळ साहेबांना सांगू इच्छितो की कुठल्याही देशामध्ये दोन प्रकारच्या मान्यता असतात. एक राजमान्यता असते आणि एक लोकमान्यता असते. मी हे मानणाऱ्यांपैकी आहे की लोकमान्यता ही राजमान्यतेपेक्षा मोठी असते. महात्मा ही लोकमान्यता आहे आणि भारतरत्न ही राजमान्यता आहे. मला असं वाटतं की ही लोकमान्यता जी त्यांना मिळालेली आहे ती कधीच कोणी हिरावून घेऊ शकत नाही, त्याचं महत्व कधीच कमी होऊ शकत नाही. ते नेहमीच महात्मा राहतील. पण त्याच वेळी
एक प्रकारे भारताच्या जनतेने देखील जे सरकार बसवलेलं आहे, जी एक संविधानाची व्यवस्था केलेली आहे, त्या व्यवस्थेतनं एक राजमान्यता त्यांना मिळाली आहे. अशा प्रकारचा हा प्रयत्न आपला आहे. पण मी आपल्या मताशी बिलकुल सहमत आहे की महात्मा ही पदवी कुठल्याही इतर पदवीपेक्षा मोठी आहे आणि ती या देशात दोघांनाच आहे. एक महात्मा गांधींना आहे आणि दुसरी महात्मा ज्योतिबा फुलेंना आहे. त्यामुळे त्याचं महत्व कुठेही कमी. महात्मा बसवेश्वर यांना आपण ईश्वर मानतो, त्यांना आपण व्यक्ती नाही मानत. असं काय करताय? त्यांना आपण ईश्वराचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे दोघाच जणांना आपण त्या ठिकाणी महात्मा म्हणून या संपूर्ण सामाजिक चळवळीमधले महात्मा हे दोनच आहेत. एक महात्मा गांधी आहेत, दुसरे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. त्यामुळे ती मान्यता कधी कमी होणार नाही. ती कमी होणार नाही याची दक्षता निश्चितपणे घेतली जाईल आणि आपण एकमताने हे मान्य करून केंद्र सरकारला शिफारस करूया की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्या ठिकाणी भारतरत्न केंद्र सरकारने प्रदान करावा. या देशामध्ये कायदा आहे की नाही? राज्यामध्ये राज्य कायद्याने चालवायचं आहे की ठोकशाही आणि तोडफोडीने चालवायचं आहे? खरं तर अशा प्रकारची टीका सहन करायची प्रत्येक नेत्यांनी तयारी ठेवली पाहिजे. काय वाईट बोललंय त्यामध्ये कुठली कोचक टीका होती? केवळ अशा याच्यामध्ये सरकारच जर कायदा हातात घेत असेल, सरकार म्हणून जर कायदा पायबंदी तोडत असेल, अरे संविधानाने सगळ्यांना बोलण्याचा, टीका करण्याचा अधिकारच आहे. तो ती टीका खालच्या पातळीवर असू नये. एकही शब्द त्यामध्ये कोणाला दुखावेल अशा प्रकारचा नव्हता. जी वस्तुस्थिती आहे त्याच्यावर त्यांनी टीका केलेली आहे. परंतु आम्ही संविधान मानणार नाही, आम्ही कायदा मानणार नाही, आम्ही म्हणू त्या पद्धतीने राज्य चालवू, ही जी काही झुंडशाही आहे, ही जी काही गुंडशाही आहे, ही महाराष्ट्राला पुन्हा खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही.